नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या आणि खरं तर वेगाने बदलणाऱ्या विषयावर सविस्तर बोलणार आहोत. विषय आहे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा AI. फार्मसी क्षेत्रातल्या करिअरवर नेमका कसा प्रभाव टाकतोय? आणि बघा, लवकरच म्हणजे 25 सप्टेंबर 2025ला जागतिक फार्मासिस्ट दिन आहे. यावर्षीची संकल्पना आहे थिंक हेल्थ, थिंक फार्मासिस्ट, म्हणजे आरोग्याचा विचार करा, फार्मासिस्टचा विचार करा. ही संकल्पना आपल्याला आठवण करून देते की फार्मासिस्ट हे फक्त औषधं देणारे तज्ज्ञ नाहीत. बरोबर. तर ते आपल्या आरोग्याचे विश्वासू साथीदार आहेत. पण आजच्या डिजिटल युगात त्यांची भूमिका खूप बदलत चालली आहे, पारंपरिक चौकटींच्या पलीकडे जातीये. आपल्याकडे याच विषयावरची काही अभ्यासपूर्ण माहिती आहे आणि या माहितीच्या आधारे आज आपण समजून घेऊया की फार्मासिस्टची भूमिका कशी बदलत आहे, AIमुळे नवीन संधी कोणत्या येत आहेत आणि भविष्यात यशस्वी फार्मासिस्ट बनायचं असेल तर कोणती कौशल्ये लागतील. चला तर मग या बदलांच्या मुळाशी जाऊया. काही वर्षांपूर्वीपर्यंत AI म्हणजे सायन्स फिक्शन वाटायचं. पण आज फार्मसी आणि औषध उद्योगात AI शिवाय पान हलत नाही असं दिसतंय. हा बदल किती मोठा आहे? हो, खूपच मोठा आणि मुख्य म्हणजे खूप वेगाने होणारा बदल आहे हा. औषध निर्मिती आणि वितरणाच्या प्रक्रियेत वेग आणण्यासाठी, अचूकता वाढवण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी AI आता आवश्यकच ठरतंय. एका रिपोर्टनुसार 2025 पर्यंत AI जागतिक औषध उद्योगात वर्षाला जवळपास $410 अब्ज योगदान देईल असा अंदाज आहे. $410 अब्ज? हो, हा आकडाच सांगतो की AIचा प्रभाव किती वाढतोय. हे आता फक्त भविष्य नाहीये, हे आजचं वास्तव आहे. खरंय. विशेषतः औषध शोध आणि डिझाईन म्हणजे ड्रग डिस्कव्हरी अँड डिझाईन, इथे तर AIने क्रांती घडवली आहे असं म्हणतात. पारंपरिक पद्धतीनं नवीन औषध यायला 10-15 वर्ष लागतात. अब्जावधी डॉलर्स खर्च होतात. AI इथे काय करतंय नेमकं? हो, इथेच AIची खरी ताकद दिसते. काय आहे की पारंपरिक पद्धतीत हजारो संभाव्य मॉलिक्युल्सची चाचणी करावी लागते. ही प्रक्रिया खूप वेळखाऊ आणि खर्चिक असते. पण AI आधारित मॉडेल्स काय करतात? ते काही आठवड्यांच्या आत हजारो, अगदी लाखो मॉलिक्युल्सची संभाव्य 3D रचना, अच्छा, त्यांची प्रोटीनसोबत जोडण्याची क्षमता म्हणजे बाइंडिंग ॲफिनिटी आणि त्यांचा संभाव्य विषारीपणा म्हणजे टॉक्सिसिटी याचं विश्लेषण करू शकतात. म्हणजे खूप कमी वेळात. अगदी. यामुळे संशोधनाची दिशा खूप लवकर ठरवता येते किंवा चुकीची दिशा असेल तर तीही लवकर कळते. ह्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे कोविड-19च्या काळात संभाव्य अँटीव्हायरल कंपाऊंड शोधण्यासाठी AIचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर झाला होता. हो, ऐकलं होतं याबद्दल. आणि यामुळे त्या प्रक्रियेला प्रचंड वेग मिळाला होता. म्हणजे संशोधन जास्त फोकस्ड आणि प्रभावी झाले आहे. आणि प्रिसिजन मेडिसिनबद्दल काय सांगाल? ही संकल्पना हल्ली खूप ऐकायला मिळते. हो, प्रिसिजन मेडिसिन म्हणजे अगदी नावाप्रमाणे प्रत्येक रुग्णाच्या गरजेनुसार तयार केलेले अचूक उपचार. आणि AI इथे खूप महत्त्वाची भूमिका बजावतं. ते काय करतं की रुग्णांची जनुकीय माहिती म्हणजे जिनोमिक्स, त्यांच्या शरीरातल्या प्रोटीन्सची माहिती प्रोटिओमिक्स आणि त्यांच्या जीवनशैलीशी संबंधित इतर डेटा या सगळ्याचं विश्लेषण करतं आणि या विश्लेषणाच्या आधारावर त्या विशिष्ट रुग्णासाठी सगळ्यात प्रभावी ठरू शकेल असा वैयक्तिकृत औषधोपचार म्हणजे पर्सनलाइज्ड मेडिसिन तयार करायला मदत करते. म्हणजे प्रत्येकासाठी वेगळं औषध किंवा उपचार योजना. अगदी तसंच. किंवा औषधाचा डोस ठरवणं असेल. याचा थेट फायदा काय? तर औषधांची परिणामकारकता वाढते आणि दुष्परिणामांचा धोका कमी होतो. रुग्णांसाठी हे जास्त सुरक्षित आणि जास्त प्रभावी उपचार ठरतात. हे तर खरंच आरोग्यसेवेचं भविष्य वाटतंय. पण एवढा सगळा डेटा तयार होतोय, रुग्णांच्या नोंदी, उपचार परिणाम, औषध वापर, या हेल्थकेअर ॲनालिटिक्सचं व्यवस्थापन AI कसं करतं? हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण आरोग्य क्षेत्रात प्रचंड डेटा निर्माण होतो. आपण कल्पनाही करू शकत नाही इतका. माणसांसाठी एवढ्या डेटाचं विश्लेषण करणं, त्यातले पॅटर्न्स शोधणं हे जवळपास अशक्य आहे. बरोबर. पण AI अल्गोरिदम्स हे करू शकतात. ते या डेटामधले छुपे संबंध आणि ट्रेंड्स ओळखू शकतात आणि हे विश्लेषण मग डॉक्टर आणि फार्मासिस्टना अधिक माहितीपूर्ण म्हणजे डेटा ड्रिव्हन आणि अचूक निर्णय घेण्यासाठी मदत करतं. इतकंच नाही तर स्मार्ट डिस्पेन्सिंग मशीन्स आहेत, रुग्णांच्या प्रश्नांना उत्तरं देणारे चॅटबॉट्स आहेत, व्हर्च्युअल फार्मासिस्ट आहेत. हो, या साधनांमधून रुग्णांना माहिती आणि सेवा जास्त लवकर आणि सोप्या पद्धतीने मिळतात.
अगदी इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, गोळ्या मोजणं, प्रिस्क्रिप्शन तपासताना त्यात काही संभाव्य धोकादायक इंटरॅक्शन आहे का हे ओळखणं. म्हणजे जी रुटीनची कामं होती. हो, जी पुनरावृत्तीची आणि वेळखाऊ कामं होती ती सुद्धा एआयमुळे अधिक कार्यक्षम आणि अचूक झाली आहेत. चुका होण्याची शक्यता कमी होते. या सगळ्याचा अर्थ सरळ आहे की आजच्या फार्मसी पदवीधरांसमोर अनेक नवीन भूमिका आणि संधी आहेत ज्यांची काही वर्षापूर्वी आपण कल्पनाही केली नसेल. अगदी बरोबर. पारंपरिक फार्मासिस्टची भूमिका तर आहेच, पण त्या व्यतिरिक्त अनेक नवीन दरवाजे उघडले आहेत. उदाहरणार्थ सांगायचं तर एआय डेटा सायंटिस्ट किंवा मशीन लर्निंग स्पेशलिस्ट. हे लोक काय करतात तर औषध शोधाच्या प्रक्रियेत क्लिनिकल आणि केमिकल बिग डेटाचं विश्लेषण करण्यासाठी एआय मॉडेल्स तयार करतात, वापरतात. अच्छा. मग आहेत फार्माको विजिलन्स अॅनालिस्ट, पण एआय आधारित. फार्माको विजिलन्स म्हणजे औषधांच्या सुरक्षिततेवर लक्ष ठेवणं. एआय वापरून हे विश्लेषक औषधांचे दुष्परिणाम पारंपरिक पद्धतींपेक्षा खूप लवकर आणि जास्त अचूकपणे शोधू शकतात, कारण एआय मोठ्या डेटा सेटमधून असामान्य पॅटर्न्स लवकर ओळखू शकतं. हे खूप महत्वाचं आहे रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी. नक्कीच. मग आहेत डिजिटल फार्मसी सोल्युशन्स आर्किटेक्ट. हे लोक एआय आधारित औषध वितरण प्रणाली, टेलिफार्मसी प्लॅटफॉर्म्स, रुग्ण व्यवस्थापन ॲप्स यांची रचना करतात, त्यांना लागू करतात. बायोइन्फॉर्मॅटिक्स आणि जिनोमिक मेडिसिन स्पेशलिस्ट हे जनुकीय माहितीचं विश्लेषण करण्यासाठी एआय वापरतात आणि त्यातून प्रिसिजन मेडिसिन विकसित करतात. म्हणजे पुन्हा ते वैयक्तिक उपचार. हो, हेल्थकेअर ऑटोमेशन कन्सल्टंट आहेत जे हॉस्पिटल्सना एआय आधारित ऑटोमेशन वापरायला मदत करतात. आणि रेग्युलेटरी अफेअर स्पेशलिस्ट, पण खास डिजिटल हेल्थसाठी. म्हणजे एआय आधारित औषधं, उपकरणं, अल्गोरिदम्स हे आंतरराष्ट्रीय मानकानुसार सुरक्षित आहेत की नाही हे तपासणं त्यांचं काम. ही यादीच दाखवते की क्षेत्र किती विस्तारलं आहे आणि या सगळ्या भूमिकांमध्ये फार्मसीचं मूळ ज्ञान आणि तंत्रज्ञानाची सांगड घालणं किती महत्त्वाचं आहे हे स्पष्ट दिसतंय. पण आता फार्मास्युटिकल इंडस्ट्री आणि R&D म्हणजे संशोधन आणि विकास या स्तरावर एआय नेमके काय बदल घडवतंय? तिथे हे एआयचा प्रभाव खूप मोठा आहे. औषधाचं फॉर्म्युलेशन डिझाईन करणं, म्हणजे नक्की कोणते घटक किती प्रमाणात वापरायचे किंवा उत्पादन प्रक्रिया ऑप्टिमाइज करणं, यात एआयमुळे कार्यक्षमता आणि अचूकता दोन्ही वाढतात. यामुळे काय होतं तर संशोधनाचा खर्च आणि वेळ दोन्ही वाचतात. औषधाच्या गुणवत्तेत सातत्य राखणं सोपं होतं. गुणवत्ता हमी म्हणजे क्वालिटी अश्युरन्समध्ये कसं मदत करतं एआय? क्वालिटी ॲश्युरन्समध्ये एआय उत्पादनातील संभाव्य त्रुटी किंवा विसंगती अगदी सुरुवातीच्या टप्प्यातच ओळखायला मदत करतं. म्हणजे एखादा बॅच सदोष असेल तर ते लगेच कळू शकतं. यामुळे उत्पादन थांबवून तपासणी करण्याचा वेळ वाचतो आणि मुख्य म्हणजे सदोष औषध बाजारात जाण्याचा धोका टाळता येतो. औषधांची सुरक्षितता वाढते. आणि क्लिनिकल ट्रायल्स तिथे काय भूमिका आहे? क्लिनिकल ट्रायल्समध्ये पण एआय खूप उपयोगी ठरते. एआय आधारित मॉडेल्स वापरून कोणत्या रुग्णांना ट्रायलमध्ये भाग घेतल्याने जास्त फायदा होऊ शकतो हे निवडायला मदत होते, किंवा औषधाला रुग्णांकडून कसा प्रतिसाद मिळेल याचा अंदाज जास्त अचूकपणे लावता येतो. म्हणजे ट्रायल जास्त प्रभावी होते. हो, औषध खरंच प्रभावी आहे की नाही किंवा त्याचे संभाव्य दुष्परिणाम काय असू शकतात हे लवकर कळायला मदत होते. व्यापक दृष्टीने पाहिलं तर एआय संपूर्ण औषध विकास प्रक्रियेला, म्हणजे अगदी सुरुवातीच्या संशोधनापासून ते औषध बाजारात आणण्यापर्यंत जास्त वेगवान, प्रभावी आणि सुव्यवस्थित करत आहे. आणि एवढंच नाही तर बाजारातले ट्रेंड्स, मागणी पुरवठा यांचं विश्लेषण करून कंपन्यांना उत्पादन धोरण आणि संशोधनाची दिशा ठरवण्यातही एआय मदत करतं. यामुळे फार्मसीच्या विद्यार्थ्यांना फार्मा कंपन्या, बायोटेक फर्म्स, संशोधन संस्थांमध्ये निश्चितच खूप चांगल्या संधी मिळत असतील. पण मग या सगळ्या बदलांचा थेट परिणाम पारंपरिक फार्मसिस्टच्या भूमिकेवर कसा होतोय? त्यांचं रोजचं काम कसं बदलतंय? हा खराच सगळ्यात महत्वाचा बदल आहे. पूर्वी कसं होतं, फार्मसिस्टचा बराचसा वेळ हा पुनरावृत्तीच्या कामांमध्ये जायचा. जसं की गोळ्या मोजणं, पॅक करणं. हो, गोळ्या मोजणं, औषधं पॅक करणं, प्रिस्क्रिप्शन तपासणं, स्टॉक ठेवणं. ही कामं महत्वाची आहेत यात शंका नाही, पण ती वेळखाऊ होती. आणि त्यामुळे फार्मसिस्टला रुग्णांच्या क्लिनिकल गरजा समजून घेणं किंवा उपचारांमध्ये जास्त सक्रिय भूमिका घेण्यावर लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळत नसे. बरोबर. आता एआय आणि ऑटोमेशन म्हणजे उदाहरणार्थ स्मार्ट डिस्पेन्सर किंवा रोबोटिक फार्मसी सिस्टम्स ही कामं खूप अचूकपणे आणि कार्यक्षमतेने सांभाळतात.
स्मार्ट डिस्पेन्सर मशीन गोळ्या मोजण्यापासून ते पॅकेजिंग तपासण्यापर्यंत आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंटपर्यंत अनेक कामं करू शकतात. अच्छा. आणि मग ते जास्त गुंतागुंतीच्या जास्त महत्वाच्या कामांवर लक्ष देऊ शकतात. जसे की क्लिनिकल निर्णय घेणं, रुग्णांशी बोलून त्यांच्या उपचारांबद्दल सल्ला देणं, डॉक्टरांशी समन्वय साधणं आणि रुग्णाच्या विशिष्ट गरजेनुसार म्हणजे त्याची जनुकीय माहिती असेल, जीवनशैली असेल, त्याला इतर काही आजार असतील, त्यानुसार वैयक्तिक औषधोपचार योजना तयार करण्यात मदत करणं. म्हणजे कामाचा भार कमी झाला असं नाही, तर कामाचं स्वरूप बदललं. जबाबदाऱ्या अधिक गुंतागुंतीच्या आणि महत्वाच्या झाल्या आहेत असं म्हणता येईल का? अगदी बरोबर. जबाबदाऱ्या निश्चितच वाढल्या आहेत आणि त्यांचं स्वरूप बदललं आहे. उदाहरणार्थ आता डिजिटल हेल्थ टूल्स आणि AI आधारित औषधं वापरताना रेग्युलेटरी कंप्लायन्स म्हणजे नियमांचं पालन होतंय की नाही हे पाहणं ही एक नवीन आणि खूप महत्वाची जबाबदारी आहे. म्हणजे कायद्याच्या चौकटीत सगळं बसतंय की नाही हे पाहणं. हो. AI अल्गोरिथम्स, डिजिटल हेल्थ ॲप्स किंवा स्मार्ट डिव्हायसेस वापरताना रुग्णांची माहिती सुरक्षित आहे का, हे नियम आणि मानकानुसार वापरले जात आहेत का हे पाहणं गरजेचं आहे. रुग्णांची सुरक्षितता आणि डेटा प्रायव्हसी जपणं ही खूप मोठी जबाबदारी आहे. याशिवाय फार्मासिस्ट आता R&D मध्ये म्हणजे संशोधन आणि विकासातही पूर्वीपेक्षा जास्त सक्रिय योगदान देऊ शकतात. ते AI टूल्सच्या मदतीने क्लिनिकल डेटाचं विश्लेषण करून नवीन औषधांच्या विकासात किंवा उपचार पद्धती सुधारण्यात मदत करू शकतात. म्हणजे भूमिका खूप विस्तारली आहे. हो. थोडक्यात सांगायचं तर फार्मासिस्टची भूमिका केवळ औषध वितरकाकडून एका टेक्नॉलॉजी सॅव्ही क्लिनिकल एक्सपर्ट आणि इनोव्हेटरकडे विकसित होत आहे. ते आता आरोग्य सेवेतील तंत्रज्ञान अनुकूल नेतृत्वकर्ता बनत आहेत. हे स्थित्यंतर खरंच खूप मोठं आहे. मग या बदलत्या भूमिकेसाठी आणि भविष्यातल्या संधींसाठी आजच्या फार्मसीच्या विद्यार्थ्यांना कोणती कौशल्य आत्मसात करणं गरजेचं आहे? फक्त पारंपरिक फार्मसीचं ज्ञान पुरेसं ठरेल का? नाही, आता फक्त पारंपरिक ज्ञान पुरेसं नाही. तो पाया आहे आणि तो मजबूत असणं आवश्यकच आहे. पण त्यावर आता डिजिटल कौशल्यांची जोड देणं अत्यावश्यक झालं आहे. कोणती कौशल्य महत्वाची ठरतील? काही प्रमुख कौशल्य सांगते. पहिलं म्हणजे AI आणि मशीन लर्निंगची मूलभूत माहिती. म्हणजे AI कसं काम करतं, मशीन लर्निंग मॉडेल्स काय असतात याची किमान समज तरी हवी. यामुळे औषध संशोधन, डेटा विश्लेषण आणि क्लिनिकल निर्णयांमध्ये AIचा प्रभावी वापर कसा करायचा हे कळेल. बरं. दुसरं हेल्थ इन्फॉर्मॅटिक्स आणि बिग डेटा व्यवस्थापन. रुग्णांच्या प्रचंड आरोग्य डेटाचं विश्लेषण करून त्यातून अर्थपूर्ण निष्कर्ष काढण्याची क्षमता खूप महत्वाची आहे. डेटा आधारित निर्णय घेता येणं हे भविष्यात गरजेचं असेल. तिसरं म्हणजे डिजिटल हेल्थसाठी जे रेग्युलेटरी नियम आहेत त्यांचं ज्ञान. AI आधारित टूल्स, ॲप्स, औषधं यांच्यासाठी असलेले नियम, कायदे, मानकांची माहिती आवश्यक आहे. जेणेकरून सुरक्षितता आणि कायदेशीर बाबी सांभाळता येतील. अगदी. चौथं कौशल्य आहे बहुविषयक टीमवर्क आणि सहयोग म्हणजे कोलॅबोरेशन. भविष्यात फार्मासिस्टना डेटा सायंटिस्ट, सॉफ्टवेअर इंजिनियर्स, डॉक्टर्स, इतर आरोग्य व्यावसायिकांसोबत मिळून काम करावं लागेल. त्यामुळे चांगला संवाद आणि टीमवर्क कौशल्य खूप महत्वाची ठरतील. हो, हे तर आहेच. आणि पाचवं मला वाटतं उद्योजकता आणि नवोपक्रम क्षमता म्हणजे एंटरप्रिन्युअरशिप आणि इनोव्हेशन. फक्त नोकरी करण्याच्या मानसिकतेऐवजी आरोग्य सेवेतील समस्यांवर AI वापरून नवीन उपाय शोधण्याची किंवा एखादं डिजिटल हेल्थ स्टार्टअप सुरू करण्याची मानसिकता आणि क्षमता असणं नक्कीच फायद्याचं ठरेल. या कौशल्यांची गरज पाहता शिक्षण संस्थांनाही त्यांच्या अभ्यासक्रमात मोठे बदल करावे लागतील असं दिसतंय. समाविष्ट करावी लागतील. विद्यार्थ्यांना AI, डेटा सायन्स, हेल्थ इन्फॉर्मॅटिक्सची ओळख करून देणं, त्यांना त्याचा प्रत्यक्ष अनुभव म्हणजे हँड्स ऑन एक्सपिरियन्स देणं गरजेचं आहे. तरच ते पदवी घेऊन बाहेर पडताना भविष्यातील आव्हानांसाठी तयार असतील. या कौशल्यांच्या जोरावर भविष्यात आणखी कोणत्या विशिष्ट संधी किंवा क्षेत्र फार्मसी पदवीधरांसाठी खुली होतील असं दिसते? काही उदाहरणं देता येतील? हो, नक्कीच. संधींची कमतरता नाहीये, उलट त्या वाढतच जाणार आहेत असं मला वाटतं. एक म्हणजे बायो इन्फॉर्मॅटिक्स आणि जिनोमिक्स. AIच्या मदतीने रुग्णांच्या जनुकीय माहितीचं विश्लेषण करून अगदी वैयक्तिकृत औषधोपचार, हायपर पर्सनलाइज्ड मेडिसिन तयार करण्याचं क्षेत्र खूप मोठं होणार आहे. बरं. दुसरं म्हणजे प्रिसिजन मेडिसिन स्टार्टअप्स. अनेक नवीन कंपन्या फक्त वैयक्तिकृत औषधोपचार आणि AI आधारित रोग निदान म्हणजे डायग्नोस्टिक्स
यावर लक्ष केंद्रित करत आहेत. इथे फार्मसी ज्ञानासोबत तांत्रिक कौशल्य असणाऱ्यांना खूप मागणी असेल. हेल्थ टेक कंपन्यांमध्ये सुद्धा? हो, हेल्थ टॅक आणि डिजिटल थेरप्युटिक्स कंपन्या. या कंपन्या AI आधारित डिजिटल औषधं म्हणजे डिजिटल थेरप्युटिक्स, स्मार्ट हेल्थ मॉनिटरिंग डिव्हाइसेस, रुग्णकेंद्रित ॲप्लिकेशन्स विकसित करत आहेत. इथेही फार्मसी तज्ज्ञांची गरज भासेल. फार्मा R&D आणि क्लिनिकल ट्रायल्समध्ये फार्मासिस्ट आता जास्त सक्रिय भूमिका घेऊ शकतील AI टूल्स वापरून. आणि रेग्युलेटरी एजन्सीजमध्ये सुद्धा जशी AI आधारित उत्पादनं वाढत आहेत तशीच त्यांच्यासाठी नियम आणि मानके ठरवणाऱ्या रेग्युलेटरी संस्थांमध्येही फार्मसी पार्श्वभूमीच्या तज्ज्ञांची गरज वाढेल. आजच्या आपल्या या सविस्तर चर्चेतून हे अगदी स्पष्ट होतंय की AIमुळं फार्मासिस्टची भूमिका एका मोठ्या स्थित्यंतरातून जातीये. ते आता केवळ औषध तज्ज्ञ राहिलेले नाहीत, तर तंत्रज्ञानाचा वापर करून आरोग्यसेवेत नवोपक्रम घडवणारे म्हणजे टेक्नॉलॉजी एनेबल्ड इनोव्हेटर्स बनत आहेत. आणि जागतिक फार्मासिस्ट दिनाची जी संकल्पना आहे, थिंक हेल्थ, थिंक फार्मासिस्ट, ती या नवीन युगात अधिकच समर्पक वाटते. कारण फार्मासिस्ट आता तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोग्याचं रक्षण करण्यासाठी आणि रुग्णसेवा सुधारण्यासाठी पूर्वीपेक्षाही मोठी भूमिका बजावायला सज्ज होत आहेत. अगदी खरं आहे. आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. AI अनेक नियमित पुनरावृत्तीची कामं स्वयंचलित करेल, यात काही शंका नाही. ते काम जास्त अचूकपणे करेल कदाचित. पण मानवी जिज्ञासा, परिस्थितीचं विश्लेषण करून योग्य निर्णय घेण्याची क्षमता म्हणजे क्लिनिकल जजमेंट, रुग्णांप्रती असलेली सहानुभूती, हो, तो मानवी स्पर्श आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नैतिक मूल्यांवर आधारित निर्णय घेण्याची क्षमता, याची जागा AI कधीच घेऊ शकणार नाही. भविष्यातले फार्मासिस्ट हे फक्त औषधं वाटणारे नसतील, तर ते डिजिटल हेल्थकेअर इनोव्हेटर्स असतील, जे तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णांना जास्त सुरक्षित, प्रभावी आणि वैयक्तिकृत उपचार देतील आणि वैज्ञानिक शोधांना पुढे नेण्यात मदत करतील. त्यामुळे आजच्या फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी संदेश अगदी स्पष्ट आहे. AIकडे धोका म्हणून पाहू नका, तर त्याला एक शक्तिशाली सहकारी, एक कोलॅबरेटर म्हणून स्वीकारा. फार्मसीमधलं पारंपरिक ज्ञानाचा भक्कम पाया आणि त्यावर AI व डिजिटल कौशल्यांची जोड, हाच भविष्यातल्या यशाचा, नवीन शोधांचा, प्रभावी उपचारांचा आणि निरंतर शिकण्याचा मार्ग असेल. हा बदल फार्मसी क्षेत्राला अधिक गतिशील आणि मला वाटतं भविष्यकाळासाठी अधिक सुरक्षित बनवेल. विचारांसाठी खाद्य. आपण पाहिलं की AI आता जनुकीय माहिती, जीवनशैली अशा प्रचंड डेटाच्या आधारावर वैयक्तिकृत उपचार योजना तयार करायला मदत करू शकतं. आता असा विचार करूया, जेव्हा AIच्या मदतीने आपल्याला एखादा आजार प्रत्यक्ष प्रकट होण्याआधीच, म्हणजे कोणतीही लक्षणं दिसण्याआधीच त्याची शक्यता ओळखता येईल आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपाय करणं शक्य होईल, तेव्हा आरोग्य आणि वेलनेस या शब्दांची आपली सध्याची व्याख्याच कशी बदलेल? भविष्यात निरोगी राहण्याचा अर्थ काय असेल यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.